तर हाय नमस्कार मित्रांनो, मी जोर तुमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 चा. इन द प्रीवियस पार्ट वी हॅव सीन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्रॉम दिस पार्ट वी आर गोइंग टू सी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. मागच्या दोन पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ह्या पार्टपासून आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. सो बेसिकली जसं प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी तुम्हाला दोन ऑर्गन्स लागत होते, मेल ऑर्गन आणि फिमेल ऑर्गन. म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर. Similarly, in case of human beings also, sexual reproduction in human beings occurs with the help of the male reproductive organ as well as female reproductive organ. So in the today's part we are going to see two major topics. Those are male reproductive system and female reproductive system. So let's start with the topic that is male reproductive system. The diagram shown here is the male reproductive system. इथे जे दाखवलेला डायग्राम आहे तो तुमचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. ठीक आहे. सो ही डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे कसा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे आणि कसा वर्क करतो. ठीक आहे. So the male reproductive system consists of some of the major or important organs such as testes, scrotum, epidermis, vas deferens, seminal vesicle, prostate gland and then penis. म्हणजेच डायग्राममध्ये दाखवतो सिरीज आहे त्यांची कंटिन्युअस. टेस्टिस, त्याच्यानंतर एपिडमिस, मग वास डिफरन्स, मग सेमिनल वेसिकल आणि मग प्रोस्टेट ग्लँड्स अँड लास्ट इज पेनिस, ज्याच्यातून जो काही तुमचं सिक्रेशन किंवा सीमेन आहे तो बाहेर येणार आहे. कळलं तुम्हाला? हे तुमचे मेन ऑर्गन असणार आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. ठीक आहे. हे एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ना सगळ्यांचे फंक्शन काय आहेत बघू. बेसिकली स्टार्ट करू टेस्टिस पासून. सो टेस्टिस आर दी ओव्हल शेप्ड ऑर्गन विच लाईज आउटसाइड दी ॲब्डोमिनल कॅव्हिटी ऑफ दी मेल ऑर दी मॅन. म्हणजे टेस्टिस एक ओव्हल शेप्ड ऑर्गन आहेत, तुम्हाला दिसतच असेल. अँड दिस ऑर्गन लाईज आउटसाइड दी ॲब्डोमिनल कॅव्हिटी ऑफ दी मेल. म्हणजे मेलच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर हे दोन लाय करतात. ठीक आहे. टेस्टिस आर दी प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन दी मेल. टेस्टिस आर दी प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन दी मेल. टेस्टिस हे प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार आहेत तुमचे मेल्समध्ये, म्हणजेच माणसांमध्ये. ठीक आहे. का? कारण की ती मेन फंक्शन ऑफ टेस्टिस इज टू प्रोड्यूस मेल सेक्स सेल्स अँड सेक्स हॉर्मोन्स. म्हणजेच टेस्टिसचं मेन फंक्शन काय? सेक्स सेल्स बनवणं, मेल सेक्स सेल्स बनवणं आणि सेक्स हॉर्मोन्स बनवणं. आता सेक्स सेल्स कुठले असणार आहेत तुमचे मेलमध्ये? दोज आर स्पर्म्स. आणि सेक्स हॉर्मोन कुठले असणार आहेत? दोज आर टेस्टेस्टोरॉन. ठीक आहे. सेक्स सेल्स कुठले असणार आहेत तुमचे? स्पर्म्स. आणि सेक्स हॉर्मोन्स कुठले असणार आहेत तुमचे? टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे. नाउ दिस टेस्टिस लाइज इन अ मस्क्युलर पाउच कॉल्ड एज स्क्रॉटम विच लाइज आउटसाइड दी ॲब्डोमिनल कॅव्हिटी. म्हणजे हा टेस्टिस तुमचा एक पाऊचमध्ये लाय करतो. इथं बघताय तुम्ही मस्क्युलर पाउच. ठीक आहे. मस्क्युलर म्हणजे स्किनी पाउच असतो, त्या पाऊचमध्ये लाय करतो. आणि दिस पाउच ऑल्सो लाइज आउटसाइड दी ॲब्डोमिनल कॅव्हिटी ऑफ दी ह्युमन मेल. म्हणजे मेल. ठीक आहे. कळलं तुम्हाला इथपर्यंत? ओके. त्यानंतर दी स्पर्म प्रोड्यूस्ड इन दी टेस्टिस come out and goes into the epidermis which is the coil tube epidermis. ठीक आहे. हे ज्या टेस्टिसमध्ये स्पर्म प्रोड्यूस झालेत, हे स्पर्म तुमचे कॉइल ट्यूब जी आहे इथं तुम्हाला दिसते एपिडेमिसमध्ये जाणार आहे अँड गेट स्टोर्ड टेम्पररीली. म्हणजे एपिडेमिसमध्ये हे जे काही स्पर्म आहे ते तुमचे टेम्पररीली स्टोर्ड होणार. बट टेम्पररी म्हणजे थोड्या वेळासाठी स्टोर होणार आहेत. नाव दी स्पर्म्स फ्रॉम दी एपिडेमिस, या टेम्पररी जे स्टोर झाले होते फ्रॉम दी एपिडेमिस इज कॅरीड आउट बाय दी वास डिफरन्स. ही जी ही ट्यूब जी आहे लॉंग ट्यूब, कॅरीड आउट बाय दी लॉंग ट्यूब. ही जी लॉंग ट्यूब दिसते तुम्हाला, दिस इज दी वास डिफरन्स. सो दी स्पर्म फ्रॉम दी एपिडेमिस आर कॅरीड आउट फ्रॉम दी लॉंग ट्यूब विच इज कॉल्ड एज दी वास डिफरन्स विच जॉइन्स दी अनदर ट्यूब विच इज कॉल्ड एज युरेथ्रा कमिंग फ्रॉम दी युरिनरी ब्लॅडर. म्हणजेच काय? एपिडेमिसमधून जे काही स्पर्म तुमचा वास डिफरन्स थ्रू कॅरीड आउट केला जातो. ठीक आहे. आणि ही जी वास डिफरन्स आहे ती दुसऱ्या ट्यूबला जाऊन जॉईन होते, ज्याला आपण म्हणतो युरेथ्रा. ज्याला आपण काय म्हणणार आहे? युरेथ्रा. युरेथ्रा म्हणजे ही वाली ट्यूब. ठीक आहे. आणि ही युरेथ्रा कुठून आली तुमची? युरिनरी ब्लॅडरमधून. कुठून आली तुमची? युरिनरी ब्लॅडरमधून. ठीक आहे. नाव दिस वास डिफरन्स कॅरिंग सम ऑफ दी स्पर्म्स come across some of the glands. Those are seminal vesicle and prostate gland. म्हणजे हे जे काही स्पर्म्स आहेत जेव्हा वास डिफरन्समधून जात असतात, ठीक आहे, त्यांच्या रस्त्यात त्यांना दोन ग्लँड्स लागतात. कुठले ग्लँड्स? सेमिनल वेसिकल अँड प्रोस्टेट ग्लँड्स. कुठले ग्लँड्स? सेमिनल वेसिकल आणि prostate glands. Now the secretions from these glands
आर मिक्स्ड इनटू दी स्पर्म्स, म्हणजे हे जे 2 ग्लँड्स आहेत ह्यांची जी सिक्रेशन आहे ती स्पर्ममध्ये मिक्स केली जाते, ॲड केली जाते, ठीक आहे. अँड द लिक्विड इज फॉर्म विच इज कॉल्ड एज दी सीमेन, अँड द लिक्विड इज कॉल्ड विच इज कॉल्ड एज दी सीमेन. म्हणजे ह्या स्पर्म जो वास्ट डिफरन्समध्ये स्पर्म ट्रॅव्हल करत होते, म्हणजे वास्ट डिफरन्समधून जे स्पर्म येत होते त्या स्पर्ममध्ये सेमिनल वेसिकल आणि पोस्टर ग्लँडचे सिक्रेशन ॲड झाले. ते ॲड झाल्यानंतर एक लिक्विड फॉर्म झालं आहे, त्या लिक्विडला आपण म्हणणार आहे सीमेन. त्या लिक्विडला आपण म्हणणार आहे सीमेन विच कम्स आउट थ्रू दी पेनिस, जी पेनिसच्या थ्रू बाहेर येते, विच आर फर्दर युज्ड फॉर दी रिप्रोडक्शन. म्हणजे ही सीमेन जे आहे ते पुढे तुमचे रिप्रोडक्शन करण्यासाठी वापरली जाते. सो दिस वॉज दी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्ट्रक्चर ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड सम ऑफ द फंक्शन्स इन्क्लुडेड इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कळलं तुम्हाला? नाव वी विल गो टुवर्ड्स दी female reproductive system. Okay, so female reproductive system. So basically this is the female reproductive system, and female reproductive system consists of some of the important organs. Those are ovaries, oviduct, uterus, cervix and vagina. ठीक आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये काही इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत. ते आहेत ओव्हरीज, ठीक आहे, ओव्हिडक्ट, त्यानंतर युटेरस, देन सर्विक्स अँड देन वजायना. ठीक आहे. हे सम ऑफ द इम्पॉर्टंट ऑर्गन किंवा आपण सम ऑफ द इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत असं म्हणू शकतो. ठीक आहे. नाव दी ओव्हरीज आर दी मेन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इन दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे ओव्हरीज जे आहेत ते मेन आहेत. कशात मेन आहेत? फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरमध्ये. अँड द फंक्शन ऑफ दीज ओव्हरीज आर टू क्रिएट सेक्स सेल्स अँड सेक्स हॉर्मोन्स. जसं मेलमध्ये टेस्टिसचे मेन फंक्शन काय होते? सेक्स सेल्स अँड सेक्स हॉर्मोन्स बनवणे. तसेच ओव्हरीजचे पण फंक्शन तेच आहेत, टू प्रोड्यूस सेक्स सेल्स अँड सेक्स हॉर्मोन्स. सेक्स सेल्स विच आर कॉल्ड एज ओवा और एग्स. सेक्स सेल्स विच आर कॉल्ड एज ओवा और एग्स. अँड सेक्स हॉर्मोन्स विच आर कॉल्ड एज ईस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. सेक्स हॉर्मोन्स विच आर कॉल्ड एज ईस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. ह्या 2 गोष्टी बनवल्या जाते कोणाकडून? ओव्हरीजकडून. सो ओव्हरीज आर दी ओव्हल शेप्ड ऑर्गन. ओव्हरीज तुम्हाला ओव्हल शेप्ड ऑर्गन दिसतात ते, ठीक आहे, विच लाईज इनसाइड दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी ऑफ दी फिमेल. म्हणजे हे ओव्हरीज ओव्हल शेप्ड ऑर्गन आहेत जे ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये लाय करतात, नियर दी किडनीज. नियर दी किडनी, किडनीपाशी आतल्या साईडला ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या लाय करतात हे ओव्हरीज. ठीक आहे. नाव the above ovaries there are some tubes which are called as oviducts. ओव्हरीजच्या वरती तुम्हाला काही ट्यूब्स दिसत असतील which are called as oviducts, but these oviducts are not directly connected to the ovaries. हे जे oviducts आहेत ह्या ओव्हरीजला डिरेक्टली कनेक्ट नाही आहेत. मग कसे कनेक्टेड? there is a funnel type opening of the oviduct. There is a funnel type opening of the oviduct which covers the ओव्हरीज, विच कवर्स दी ओव्हरीज. म्हणजेच काय? ह्या ओव्हिडक्टला एक फनेल टाईप ओपनिंग आहे. दिसते तुम्हाला फनेल टाईप ओपनिंग ही आणि ही फनेल टाईप ओपनिंग काय करते? ओव्हरीजला कव्हर करते. ओव्हरीजला काय करते? कव्हर करते. तुम्ही बघत असाल इथं कव्हर करते. ठीक आहे. नाव दिस ओव्हिडक्ट कनेक्ट्स टू दी बॅग लाईक स्ट्रक्चर. हे जे ओव्हिडक्ट आहेत ही बॅग लाईक स्ट्रक्चरला कनेक्ट करते विच इज कॉल्ड एज युटेरस. सो दिस इज दी बॅग लाईक स्ट्रक्चर विच इज कॉल्ड एज दी uterus. Now this uterus connects to the narrow opening. This uterus connects to the narrow opening. ही narrow opening दिसते तुम्हाला? Connects to the narrow opening which is called as the cervix. Which is called as the cervix which joins to the vagina. ही cervix जी narrow opening आहे, जी cervix आहे ती कुठे जॉईन करते? वजायनाला. कुठे जॉईन करते? वजायना. This is the part which is called as the vagina which opens out of the body. ही जी काही स्पेस आहे वजायना ही पुढे जाऊन ओपन करणार आहे. कुठं? आउटसाइड दी बॉडी. म्हणजे आउटसाइड दी बॉडीला ओपन करणार आहे हा ऑर्गन विच इज कॉल्ड एज दी वजायना. कळलं तुम्हाला? सो दिस वॉज दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम तुम्हाला दाखवलं होतं. नाव ह्या पार्टमध्ये आपण इथंच थांबू. पुढच्या पार्टमध्ये आपण फर्टिलायझेशन कसं होतं, जायगोट फॉर्मेशन कसं होतं हे सगळं बघूयात. सो हा पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये.